कोणता कीर्तनकार पुरोगामित्ववादी आहे, कुठला प्रतिगामी आहे, हे ठरवण्याचा अधिकार शरद पवारांना कोणी दिला? आणि मुळात या विषयावरती लोक का बोलत आहेत? आणि आता काल भंडारे महाराजांनी जे काळं फासलं लवांड्यांना, हे हे सगळ्या गोष्टी बघितल्या तर शरद पवारांचा डाव फासलाय. शरद पवार उघडे पडलेत हे तेवढंच खरं आहे. आपलं आज या सगळ्याच विषयावरती बोलायचं मित्रांनो. रामकृष्ण आणि सर्वांना नमस्कार, राम राम. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. कमेंटला अजिबात कंजूशीपणा करू नका. जय श्रीराम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, काहीही म्हणा, पण कमेंट करा आणि लाईक मात्र नक्कीच करा. बघा, झालंय असं, आता शरद पवारांचे काही डाव आहेत, काय 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 असो, ते काही असो, हे परफेक्ट, हे सगळं रिकामं जात पडत आहेत किंवा सगळं काही यांचं आता उतू चाललंय. शिशुपालाचे 100 गुन्हे हे माफ झालेत. हिंदू जागलाय, हिंदू वारकरी संप्रदाय आता जागलाय. तो आपल्या देवाविषयी, धर्माविषयी, कशाविषयी आता कुठलंही काही गोष्टी ऐकून घेत नाही. पूर्वी काहीही म्हणा, हिंदू शांत होऊन ऐकून घ्यायचा, शांतता पाळायचा. पण सध्या पाणी हे नाकाच्या वरीच गेलंय. ज्यावेळेस नाकाच्या वरी पाणी जाईल त्यावेळेस तोंड उघडूनही फायदा नाही. त्यावेळेस वाचण्यासाठी किंवा आपला धर्म वाचवण्यासाठी काही प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. ते आता लोक घेऊ लागलेत. आता शरद पवारांनी 2023 मध्ये जो लेख लिहिला आहे, हे लेख आत्ता व्हायरल करायचं कारण काय? हा लेख प्रकाशित करायचं कारण काय? मित्रांनो, षडयंत्र समजून घ्या. तुम्ही या षडयंत्राला बळी पडू नका. आता विषय उरला वारकरी संप्रदाय प्रतिगामी की पुरोगामी. मुळात पुरोगामी हा शब्द आणला राजकारणामध्ये कोणी? हा पुरोगामी आणणारे हेच आहेत. आणि फुले, शाहू, आंबेडकर हे जी मंडळी आहे, यांच्या पूर्वीपासून हे वारकरी संप्रदाय आहे. कीर्तनामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी, प्रवचनामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुणी फुले, शाहू, आंबेडकर किंवा ह्या सगळ्यांचं काहीही सांगत नाहीत. कारण कीर्तन, प्रवचन हे आध्यात्मिक असतं. हे तुकाराम महाराजांच्या, एकनाथ महाराजांच्या, निळोबारायांच्या, ह्या सगळ्यांच्या जे काही साहित्य आहेत, काही धर्मग्रंथ आहेत, यांची गीता असेल, भागवद्गीता असेल, भावार्थ दीपिका असेल किंवा अनेक असे अखंड असे जे अभंग जे लिहून ठेवलेले आहेत ह्या महापुरुषांनी, ह्या संतांनी, त्या अभंग या ठिकाणी सोडवले जातात कीर्तनामधून आणि प्रवचनामधून. आणि धर्माविषयी लोकांमध्ये आपुलकी आणण्यासाठी किंवा सर्व समाज एक राहावं, समाजामध्ये एकी असावी, हिंदू हा एक असावा, याकरता हा वारकरी संप्रदाय आतापर्यंत काम करत आलाय. शिवरायांच्या काळात सुद्धा वारकरी होते. तुकाराम महाराज त्यावेळेसचेच वारकरी आहेत. तुकाराम महाराजांनी शिवरायांना आपल्या ह्या लढ्यामध्ये सहकार्य केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोक जवळ आणि लोकांना एक केलं. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनामुळे शिवराय एवढे प्रभावित व्हायचे आणि त्यांनी हा जो का लढा आहे, हा जो वसा आहे, हा त्यांनी पेललेला आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये वारकरी संप्रदाय हे धर्मापासून लोकांना तोडत नाही, लोकांपासून लोकांना तोडत नाही. हा वारकरी संप्रदाय सर्वांना आपल्या उराशी धरतो. आता वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी, पुरोगामी म्हणजे वारकरी संप्रदायाला प्रमाणपत्र द्यायचा अधिकार शरद पवारांना कोणी दिला? आज झालं तर हेच. शरद पवारांचा तो जुना लेख प्रकाशित केला. का केला? एकच कारण होतं की हिंदूमध्ये द्वेष निर्माण करायचा, संभ्रम निर्माण करायचा. आणि वारकरी कसे पुरोगामीवादी होते, त्यांनी हे सगळं एकच आहे असं कसं मांडलं होतं, हे फक्त दाखवून किंवा ठासून द्यायचा यांनी प्रयत्न केलाय. ते आता उघडं पाडलंय. आता तुमच्यासमोर असे अनेक आव्हानं मित्रांनो उभी राहणार आहेत. वारकरी संप्रदाय हा आता टार्गेट होतोय. कारण काय? खेडेगावामध्ये, गावखेड्यामध्ये सर्व ठिकाणी वारकरी हे कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या कीर्तनातून लोकांना एक आणत आहेत, एक करत आहेत, धर्मासाठी जगायला शिकवत आहेत. धर्म, देश यासाठी अनेक आपल्या थोर पुरुषांनी बलिदान दिलंय. याची जाणीव लोकांपर्यंत करून देत आहेत. हेच या लोकांना नको आहे.
या लोकांना गोविंद पानसरेसारखे भयानक विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि ह्या सगळ्याचा खेळ खंडोबा करायचा आहे. आता शरद पवारांनी एक यादी काढली म्हणे, पुरोगामी कीर्तनवादी कीर्तनकार 40 आणि 20 कीर्तनकारांची यादी काढली होती. ते म्हणजे हे अप्रतिगामी, म्हणजे यांना हे घुसखोर म्हणतात. आता मला तर प्रश्न पडला मोठं, जे आम्ही काय साहित्य वाचलेलं आहे, आम्ही जे काही अभंग वाचतो, गाथा वाचतो, हरिपाठ असेल, भावार्थ दीपिका असेल, तर ज्ञानेश्वरी म्हणतो, गीता असेल, यामध्ये कधीच मी हा विचार ऐकला नाही पुरोगामित्वादाचा. पण हा त्यामध्ये घुसवायचा प्रयत्न हे करतात आणि हे घुसवून हिंदूंचा खेळ खंडोबा या लोकांना करायचा आहे. परत हिंदूंना हिंदूमध्ये फूट पाडून भांडवायचा आहे. हा शरद पवारांचा डाव या वारकऱ्यांनीच उघडा पाडलाय आणि त्या लवांडेला लोकांनी काळं फासलंय. अहो, 20 लोकांची यादी हे बाहेर काढतात, 20 कीर्तनकार, जे कीर्तनकारांच्या विचारातून समाज एक होत आहे, तरुण एक होतात. अहो, माती टिळा, आपल्या भाळावरती कपाळावरती टिळा असावा, ही शिकवण त्या संत साहित्यामध्ये आहे, संप्रदायामध्ये आहे. ते तोडायचे कामं या ठिकाणी यांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये करायचे कामं हे करत आहेत. पण विकास लवांड्यांना त्यांच्या तोंडाला, त्यांच्या अंगाला काळं फासून भंडारी महाराजांनी दाखवून दिलंय की वारकरी संप्रदाय आता जागा होतोय. आता यांच्यामध्ये खरंच दम आहे, यांच्यामध्ये खरंच काहीतरी समाजाची तळमळ आहे, यांना खरंच फुले शाहूंचा विचार लोकांपर्यंत पसरवायचा असेल, ते फक्त नेहमी हिंदूंनाच टार्गेट का करतात? या भारतामध्ये हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, शीख आहेत, इसाई आहेत, त्यांच्यापर्यंत यांचे विचार का पोचत नाहीत? आता बाकीचे धर्म आहेत, त्यांच्या धर्मामध्ये हे कधीही ढवळाढवळ करत नाहीत, यांच्यात तो दमच नाही. यांच्यात खरा दम असेल तर धर्माविषयी यांनी एक वाक्य बोलून दाखवावं, नाही यांच्या घराला कुलप लागले तर ना बदलून ठेवा. पण हे फक्त वळतात हिंदूंकडे, हिंदूंच्या देवी देवताकडे, संताकडे, वारकरी संप्रदायाकडे. कशाकडे वळतील? फक्त कारण त्यांना हे माहीत आहे, हा हिंदू शांतच राहील, हा गप्पने पूर्ण ऐकून घेईल आणि तो सत्य आहे हे स्वीकारेल. हा भ्रम या ठिकाणी या लोकांना होता. पण आता भंडारी महाराज एकटे पुढे आले नाहीत, भंडारी महाराजाला पूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट आहे. पण दुःख या गोष्टीचं होतं मित्रांनो, महाराष्ट्रामधील आता काही बाणगोळे खाली कमेंट करतील, ते कमेंट करणारे हे आपल्याच आडनावाचे असतील. कुठला बाकीचा जोसेफ, फर्नांडिस, जॉर्ज असे खाली कमेंट करणार नाहीत, ते आपलेच लवांडे आहेत, ते कमेंट खाली करतील आता. पण ह्या सगळे मनसुबे, वारकरी संप्रदायाची जी काही वीट आहे, जी काही मूठ आहे, जे एकी आहे, ते तोडून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला अपंग करायची कामं यांनी करायचा प्रयत्न केला होता. वारकरी संप्रदाय आता एक असा संप्रदाय आहे, तो गाव गाड्यामध्ये जाऊन धर्मजागृती करत आहे. आता त्यांना टार्गेट हे करत आहे. हा जे मनसुबा होता, हा मनसुबा भंडारी महाराजांच्या माध्यमातून फेटाळून लावला किंवा उघडा पाडला आणि भंडारी महाराजाला पूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोय. तो एक प्रत्येक हिंदुत्ववादी, प्रत्येक महाराष्ट्रीयन जो खरंच ज्याच्यामध्ये देशहित, देशप्रेम, राष्ट्रप्रेम काही असेल ते आहे, ते महाराजांना सपोर्ट करतोय, करत राहील. आणि जे काही असे आहेत 12 बॉम्बस्फोटाला 1 वाढवून 13 सांगणारे आणि फक्त हिंदूवरती गरड ओकणारे, यांना जी जागा लोकांनी दाखवून दिली आहे आणि नंतर ही लोक जागा दाखवतील. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी.